नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. आपण आता 2026 ह्या वर्षात आपण प्रवेश केलेला आहे. त्यामुळे एकदा शुभेच्छा देऊन झाल्या तरी आज पुन्हा एकदा शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या माझ्या सगळ्या गोडगोड ताईंना. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आहेच आहे, त्याच्याबरोबर आपल्या येणाऱ्या महिलांच्या सणाच्या, उत्सवाच्या, मकर संक्रांतीच्या सगळ्यांना माझ्या ताईंना खूप 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 शुभेच्छा. मकर संक्रांत खूप छान साजरी करा आणि कशी साजरी केली पुन्हा मला कमेंटमध्ये पण सांगा. आणि तसंच मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण एक व्हिडिओ करणार आहोत की ज्यामध्ये मकर संक्रांतीची माहिती असणार आहे की मकर संक्रांत आपल्याला का साजरी करायची. त्याच्यामध्ये थोडीफार मला जशा माझ्या याला भावल तसं, मला जसं जसं सांगता येईल तसं तसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर प्लीज कमेंट करून सांगा आपल्याला मकर संक्रांतीची माहिती ऐकायला आवडेल का. तर कमेंट आल्या यसच्या तर मी तो व्हिडिओ करणार आहे. अन्यथा आज आपण 4थ्या अध्यायातल्या 3 श्लोक जे राहिलेले आहेत आपले ते आपण आज घेणार आहोत. नमस्ते. मी सौ कल्पना घेऊन आली आपल्यासाठी भगवद्गीतेचा आणखीन एक व्हिडिओ. तर घेऊया आपण 4थ्या अध्यायातला 40वा श्लोक. अज्ञश्च श्रद्धधानश्च अज्ञश्च श्रद्धधानश्च अज्ञश्च श्रद्धधानश्च अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. संशयात्मा विनश्यति. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परा नायं लोकोऽस्ति न परो नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. न सुखं संशयात्मनः. नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. एकदा पुन्हा घेते तो श्लोक. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. पुढचा श्लोक घेऊया. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयं. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयं. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयं. ज्ञानसञ्छिन्न संशयम्. आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जयः. आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. पुन्हा एकदा घेते तो श्लोक. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयं. योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम्. आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय. पुढचा श्लोक घेऊया आपण. तस्मादज्ञानसम्भूतं हृतस्थं ज्ञानासीनात्मनः. हृतस्थं ज्ञानासीनात्मनः. हृतस्थं ज्ञानासीनात्मनः. हृतस्थं ज्ञानासीनात्मनः. तस्मादज्ञानसम्भूतं हृतस्थं ज्ञानासीनात्मनः. छित्त्वैनं संशयं योग. छित्त्वैनं संशयं योग. छित्त्वैनं संशयं योग. मात्तिष्ठ तिष्ठ भारत. मात्तिष्ठ तिष्ठ भारत. मात्तिष्ठ तिष्ठ भारत. छित्त्वैनं संशयं योग. मात्तिष्ठ तिष्ठ भारत. एकदा पुन्हा घेते तो श्लोक. तस्मादज्ञानसम्भूतं हृतस्थं ज्ञानासीनात्मनः. छित्त्वैनं संशयं योग. मात्तिष्ठ तिष्ठ भारत. तिन्ही श्लोक आपण एकदा परत रिपीट करून घेऊया. अज्ञश्च श्रद्धधानश्च. पुन्हा आता चालीवर म्हणून घेते मी. अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो
न सुखं संशयात्मनः योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय तस्माद्ज्ञानसम्भूतं ऋतस्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योग मत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आपण आज चौथा अध्याय संपवला. वेळेच्या अभावी चौथ्या अध्यायाची पूर्ण माहिती पहिल्यापासून आपण काय शिकलो चौथ्या अध्यायामध्ये ती पूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण अध्याय पूर्ण करून घेतला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5व्या अध्यायाचे 2 श्लोक आणि चौथ्या अध्यायाची माहिती असं आपण बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.